महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या सर्व आलेल्या सर्व पदाधिकारी, खरं तर तुमचं आमचं नातं हे वेगळ्या प्रकारचं नातं आहे. दोन 2008 रेल्वे भरतीच्या प्रकरणावरनं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामधनं मग पक्ष पुढे वाढत गेला, मोठा होत गेला आणि पक्षाला निवडणुकीचं चिन्हही रेल्वे इंजिनच मिळालं. आज तुम्ही सगळेजण इथे आलेलात. मला काय तुमच्या आपल्या रेल्वेमधलं फक्त प्रवास करणं एवढंच माहिती आहे. बाकी टेक्निकल मला काही फारसं माहिती नाही. ते तुम्हालाच माहिती आणि ह्यांना माहिती. परंतु ते जे आंदोलन झालं होतं ते आंदोलन कधी विसरू नका. आपल्या रेल्वेमध्ये, आपल्या महाराष्ट्रातल्या रेल्वेमध्ये मराठी टक्का हा आपला वाढला पाहिजे, मोठा झाला पाहिजे आणि तोच असला पाहिजे, याच्यासाठीचं ते आंदोलन होतं. त्याच्यामुळे तुम्ही रेल्वेमध्ये काम करत असताना कुठेही असा बेसावध राहू नका. त्या सगळ्या आंदोलनामध्ये आपल्या अनेक महाराष्ट्र सैनिकांना, माझ्यावरती जवळपास 110 केसेस पडल्या, मलाही अटक झाली, आपल्या अनेक महाराष्ट्र सैनिकांना अटक झाली, जेलमध्ये होते. हा जरा लाईट कमी कर रे आणि इकडचा वाढव जरा, ऑडिटोरियम मधला. नाटक आहे का? हा वाढव जरा, इथला वाढव जरा. हा आणि हा कमी कर माझ्या डोळ्यासमोरचा. हा, त्याच्यामुळे तुम्ही कुठे बेसावध राहू नका. त्यावेळेला आठवते तुम्हाला, साधा प्रश्न होता तो की महाराष्ट्रामध्ये जर समजा रेल्वे भरती आहे तर त्या रेल्वे भरतीच्या जाहिराती या उत्तर प्रदेश, बिहारच्या वर्तमानपत्रात का येतात, माझ्या महाराष्ट्राच्या वर्तमानपत्रांमध्ये का येत नाहीत? आणि तिथून हे सगळं सुरू झालं. आणि मग तुम्हाला आठवत असेल ते हजारो लोक त्यावेळेला तिकडे रेल्वे परीक्षा, त्याच वेळेला कळलं हे आलेत कशासाठी, ही कोण माणसं आहेत, कशासाठी आली आहेत, सगळे रेल्वेचे प्लॅटफॉर्म सगळे भरलेत, झोपलेत सगळेजण, कशासाठी बसलेत, कोण आहेत हे? आणि मग आपले काही महाराष्ट्र सैनिक त्यांना विचारपूस करायला गेले. विचारपूस करायला गेल्यावरती त्यातल्या काही जणांनी आपल्या लोकांना आई बहिणीवरनं शिव्या दिल्या. त्या शिव्यांमधनं हे सगळं सुरू झालं. आणि तेव्हा कळलं की महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या आहेत, महाराष्ट्रातल्या तरुणी ह्या वणवण फिरतायत नोकरीसाठी, आणि महाराष्ट्रातल्या नोकऱ्यांच्या जाहिराती या उत्तर प्रदेश, बिहारमध्ये येत आहेत आणि आपल्याला कल्पना नाही. कारण त्यावेळेला सगळे रेल्वे मंत्री वगैरे सगळे जण ते तिकडचेच होते, लालू प्रसाद यादव वगैरे. आणि मग ज्या वेळेला ममता बॅनर्जी ज्या वेळेला रेल्वे मंत्री झाल्या त्यावेळेला त्यांना आपला विषय नीट समजला आणि मग त्यावेळेला आपल्या पत्रावरती त्याच्यानंतर निर्णय झाला की प्रत्येक राज्यामधल्या आपल्या तुमच्या परीक्षा, रेल्वेच्या परीक्षा या स्थानिक भाषेमध्ये असतील. प्रश्न पत्रिका आणि त्याची उत्तरं पण तुम्हाला स्थानिक भाषेमध्ये, तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्ही त्याची उत्तर देऊ शकता. असे तेव्हा सगळं सुरू झालं. त्याच्यानंतर वटणीवरती आले आणि मग आपल्या हजारो मराठी पोरांना रेल्वेमध्ये नोकऱ्या लागल्या. आज त्या सगळ्या गोष्टीला जवळपास 18 वर्ष झाली. पण हे कशासाठी झालं, का झालं, हे तुम्ही विसरता कामा नये. अनेक आपली आंदोलनं झाली. आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मोबाईल फोन उचलल्यावरती पहिल्यांदा जे मराठीमध्ये ऐकू येतं ना, ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनानंतर सुरू झालं. तोपर्यंत मोबाईलवरती फक्त हिंदी आणि इंग्रजी होतं.
भाषा कुठची वाईट नसते, पण हे आमच्यावरतीच लादायचे सगळे प्रयत्न सुरू होतात महाराष्ट्रावरती. कारण आमची लोक चिडत नाहीत, रागवत नाहीत, बोलत नाहीत, रस्त्यावर उतरत नाहीत, राग व्यक्त करत नाहीत. केला असतं तो मोबाईलवरती करतात.